राष्ट्रीय महामार्ग 548D चे काम आढळगाव परिसरात संथ गतीने सुरू आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. हे काम तातडीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे. श्रीगोंदे जामखेड रस्त्यावरील आढळगाव हे महत्त्वाचे गाव आहे. या गावाशी आजूबाजूच्या 7 गावांचा नित्य संपर्क आहे. राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम गेल्या काही दिवसापासून बंद आहे. 2 महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी उपोषण केल्यानंतर काम सुरू झाले. मात्र 2 दिवसातच हे काम बंद पडले. जवळपास 1 किलोमीटर रस्ता उकरून ठेवल्याने उडणाऱ्या धुळीचा त्रास नागरिकांना होत आहे. रस्त्यासाठी लागणारा मुरूम उपसा करण्यासाठी जी रॉयल्टी भरावी लागते त्याची परवानगी मिळत नसल्याचे कारण देत संबंधित कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणास सुभाषलाल गांधी, हनुमंत गिरमकर, बबन गव्हाणे, अंबादास चव्हाण, हनुमंत डोके, विलासराव बैलुमे, रामदास झेंडे, तुकाराम वाकडे, सागर वाकडे, सत्यवान शिंदे, अमोल डाळिंबे, डॉक्टर डाळिंबे, डोके गुरुजी, शहाजी वाकडे, पवन काळे, बंडू वाकडे, संतोष सोनवणे, अल्फा शिंदे, दीपक भालेराव, नाना बोळगे, माऊली काळे, पोपट छत्तीसे, महेश चव्हाण, सुभाष शिंदे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे. सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी सणवार्ताला प्रतिक्रिया दिली आहे, ती पहा. राष्ट्रीय महामार्ग 548D रस्त्याच्या कामात होत असलेला हलगर्जीपणा आणि रखडलेले काम त्वरित चालू करण्यासाठी आणि काम जरी सुरू झाले तरी ते विनाअडथळा पूर्ण करण्यासाठी हे आजचे आमरण उपोषण सुरू झालेले आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून आज हे आमरण उपोषण चालू केलं आहे. सर्व गावकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने पदाधिकारी येत आहेत, पाठिंबा देत आहेत आणि या उपोषणात सहभागी होत आहेत. खऱ्या अर्थानं गेल्या 3 वर्षापूर्वी आढळगाव जामखेड या राष्ट्रीय महामार्गाचं कामकाज चालू झालं आणि 1.5 वर्षापूर्वी आढळगाव हद्दीत त्यांनी काम चालू केलं. परंतु गेल्या 2 महिन्यापूर्वी आमचे सहकारी मित्र सुभानभाई तांबू यांनी या ठिकाणी उपोषण केलं आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने आणि निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीनं 4 दिवस काम चालू केलं. 4 दिवस कामानंतर पूर्ण परिसरात आढळगाव हद्दीमध्ये मोठ्या टूटेल मशीनने खोदाई करून ठेवली आणि पूर्ण खोदाई करून ठेवल्यामुळं परिसरातील सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना धुळीचा खूप मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे. अनेक ग्रामपंचायतच्या पाईपलाईन तुटल्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय असेल, आढळगाव जिल्हा परिषद शाळा असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल आणि अनेक भागातील पाणी पुरवठा 2 महिन्यापासून ठप्प आहे. या सर्व गोष्टीला हे निखिल कन्स्ट्रक्शन आणि प्रशासन जबाबदार आहे. माझी या ठिकाणी शासनाला आणि प्रशासनाला आणि कंपनीला विनंती आहे की जी काही काम आमचं या ठिकाणी आपण सुरू करण्याच्या मनस्थिती आहेत किंवा नाहीत हे आम्हाला माहीत नाही. कारण बऱ्याच वर्षापासून म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. ते गेल्या 3 वर्षापासून हे कामकाज या ठिकाणी सुरू झालं पण या कामाची कुठेही इम्प्लिमेंट होताना दिसली नाही आणि म्हणून येणाऱ्या 12 एप्रिल 2025ला आढळगावचा श्री सिद्धेश्वर देवस्थानचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होत असतो, साजरा होत असतो आणि हा यात्रेचा उत्सव याच रस्त्यावरून होत असतो आणि जर एक फार मोठा अडथळा आमच्या यात्रेच्या कार्यक्रमात होणार आहे म्हणून आमची मागणी आहे की सदर रस्त्याचे काम 30 मार्चच्या आत आपण पूर्ण करावे आणि ह्या उद्देशाने मी आणि माझे गावकरी संपूर्ण या ठिकाणी उपोषणात बसलेलो आहे. आपण आमची दखल घेऊन आमचा रस्ता 30 मार्चच्या आत पूर्ण करावा अशी या ठिकाणी आपणाला विनंती करतो आणि जर आपण हे काम त्वरित केलं नाही तर आम्ही आमचे उपोषण मागे घेणार नाही आणि 2 दिवसात आम्ही पूर्ण गावाची या ठिकाणी ग्रामसभा घेऊ, गावकऱ्यांना आवाहन करू आणि गाव बंद करण्यासाठी या ठिकाणी सर्वांना आवाहन करून गाव बंद ठेवणार आहोत. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सणवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.